माझ्यासाठी नाही, आपल्या छत्रपती शिवाजी राजांसाठी दोन्ही हात उंच करा, दोन्ही हात उंच करा. ज्याला दोन हात असतील दोन्ही हात उंच करा. आणि हा सर्व मिलिटरी सारखा कार्यक्रम चालू आहे, शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे. ही सर्व जाणकार मंडळी आहे. ही जाणकार शेतकऱ्यांची पोरं या ठिकाणी दरवर्षी येतात. आज सोहळा मिलिटरी सारखा होतो. कुठल्याही पोलिसाला त्रास देत नाही आमची ही मराठी मुलं, म्हणून टाळी वाजवायच्या. सुंदर असा ठेका. मी जेव्हा रप म्हणेल तेव्हा रप टाळी वाजली पाहिजे. रप रप शाहिरी मानाचा मुजरा करतो. दोन्ही हात उंच करून तुम्ही छत्रपती शिवाजी राजांसाठी टाळी वाजवली. पण काहींनी काम चुकारपणा केलाच. हे हात आपल्याला देवाने दिले म्हणून बरं आहे. या हाताला JCB सारखी स्प्रिंग आहे म्हणून बरं आहे. जर हा या हाताला स्प्रिंग नसती, ताटात हात गेला असता आणि या हाताला स्प्रिंग आहे म्हणून बरं आहे. पण जर या नाक पुढे अशा खाली नसते आणि उलट्या असत्या तर पावसाळ्यात पाणी अडवा आणि पाणी जिवा. गोंधळी गोंधळी रागी आंब्याची गोंधळी. आणि तो खान निघाला. तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपूरला आला. चिखल शिंगणापूरला खान आला. चिखल शिंगणापूर आल्यानंतर या खाण्याची रवानगी झाली प्रतापगडाच्या पायथ्याशी. ती कशी म्हणाल? अफजल भूमुनी तंग बांधुनी चंग चढला मग रंग 12,000 घेऊन जाईना. निवड पक्षीला मदत करण्यास शिवाजी निघाले. जाताना स्मरून गुरुजीला, जाताना स्मरून गुरुजीला, प्रिय काजीला, धरण्या शिवाजीला, धरण्या शिवाजीला. बरा बरा सगळं वेळ कशी काय म्हणून मी आलो धरवया पाय. काजी म्हणे दादा हाय 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 काजी म्हणे. पंढरपूर सोडून आला सिंगापुरी खान. हे पंढरपूर सोडून आला सिंगापुरी खान. देवस्थान पळी देवस्थान पळी उर्वस्थान हिंदूचा देव नागुरला. मराठ्यांचा उदय काल सरला. आणि राजाने पोशाख चढवला. तो कोणता होता? चिलखत चढलांगाला ग चिलखत चढलांगाला. चिलखत चढलांगाला तगई जरगाची पायाला ग तगई जरगाची पायाला. समशेर लावली कमरेला ग समशेर लावली कमरेला. वागणं त्या गाठ्या बोटाला ग वागणं त्या गाठ्या बोटाला. असली तो बिचवाला पविला ग असली तो बिचवाला पविला. लाविली झालं पाठीला ग लाविली झालं पाठीला. जिरे टोप घातला डोक्याला ग जिरे टोप घातला डोक्याला. घेऊन जीवा माल्याला ग घेऊन जीवा माल्याला. अशा थाटा माटात भेटीला अशा थाटा माटात भेटीला वीर चालला. खानाची आणि राजाची भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी. फक्त 2 मिनिटं घेतो. आणि ती कशी म्हणाल? आणि शिवराय जवळ जाऊ. शिवराय जवळ जाऊन हे नदी कडकडून खाणं रक्ताचा दावा साधून काय
पंक्ती अबुल ठाणे